नमस्कार मंडळी, आज केली आहे डाळ पालक किंवा पालकाची डाळ भाजी. आमच्याकडे ना आठवड्यातून 1 ते 2 वेळा पालकाची डाळ भाजी असतेच, कारण घरात सगळ्यांना आवडते. आणि दुसरं म्हणजे पौष्टिक आहे, करायला अतिशय सोपी आहे. आता कधी मी मिश्र डाळींची पालकाची डाळ भाजी करते, म्हणजे सगळ्या डाळी थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन पालक घालून करते. आज फक्त ना तुरीच्या डाळीची केली. तर यासाठी आपण पालक आणल्यावर छान धुवून घ्यायचा, निवडून घ्यायचा, त्यानंतर चिरून घ्यायचा आहे. डाळ घ्यायची तुरीची, ती पण धुवून घ्यायची व्यवस्थित, पुरेसं पाणी घालायचं आहे, चिरलेला पालक घालायचा आहे, एक टोमॅटो घालायचा आहे, कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. कुकरची वाफ गेली की कुकर उघडून आपण डाळ पालक छान घोटून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहे, जरासा हिंग घालायचा आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि जिरं छान कुटून घेतलेलं आहे ते आपण घालायचं. अगदी फ्रेश कुटून घातलं ना की वाद छान येतो. मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता तुम्ही. हे छान परतलं गेलं की त्यामध्ये हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि धना पावडर घालायची आहे. आता हे मस्तपैकी आपण परतून घ्यायचं आहे. हे परतलं गेलं की त्यामध्ये आपला शिजलेला पालक घालायचा आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये टोमॅटो घातला आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे, त्यामुळे काय होते याची चव छान होते. आणि थोडासा घालायचा आहे यामध्ये गोडा मसाला किंवा घरगुती मसाला, किंवा तुमच्याकडे असेल तर गरम मसाला घाला. कुठलाही मसाला घाला, पण अगदी थोडा घाला, जास्त मसाल्याची गरज नाही. आणि त्यानंतर मस्त भाजी उकळू द्या. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला की मस्त डाळ भाजी तयार.